कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. काही जणांना तुम्ही बघितलं असाल की ते एकदम झोपडीमध्ये असतात किंवा गरीब परिस्थिती असते त्यांची, 1 रूममध्ये 2 रूममध्ये एकदम नॉर्मल आयुष्य जगत असतात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद खूप असतो. मग खुशी असणं, ऐशो आराम असणं, आनंद असणं याचे आणि त्याच्या काही निगडीत नाही आहे. आज तुम्ही भरपूर जण बघितलं असेल बंगलोमध्ये राहतात, अक्षरशः बंगलोमध्ये राहतात, पण एखादा माणूससुद्धा घरी नसतं जवळचं की तुम्ही जेवलं का असं विचारण्यासाठी. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण आनंद नाही आहे, खुशी नाही आहे, शांती नाही आहे, मनःशांती नाही आहे. व्यवहार करण्यासाठी पैसा भरपूर आहे, हां, पण शांतता बिलकुलच नाही आहे. आणि काही जणांना तुम्ही असं बघितलं असेल की ते अगदी झोपडीमध्ये असतात किंवा झोपडी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो की एकदम 1 रूममध्ये 2 रूममध्ये एक नॉर्मल आयुष्य ते जगत असतात. पण त्यांच्या घरामध्ये खूप प्रसन्नता असते. सगळ्यामध्ये प्रत्येकासोबत त्यांचे जे नातं आहे, नवरा-बायकोचं नातं, आई-मुलाचं नातं, ते फॅमिली त्यांची खूप हॅपी दिसते किंवा ते खूप आनंदानं लाईफ एन्जॉय करत असतात. मग आपल्याला वाटतं अरे आपल्याकडे इतकं आहे, तरी आपण दुःखी आहे आणि त्यांच्याकडे खूप कमी आहे, जेमतेम आहेत. तरी पण ते किती आनंदाने जगत असतात, एकमेकांना किती प्रेम करतात, एकमेकांसोबत एकमेकांना इज्जत देत असतात, आदर करत असतात त्यांच्या घरामध्ये असं. तर असं का होत असतो? हे सगळं आपल्या विचारावर असतं, आपल्या संस्कारावर असतात. तरी पण मी काही गोष्टी यामध्ये या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून की तुम्ही जर या गोष्टी फॉलो केले तर तुमच्या आयुष्यामधलं जे काही किटकिट असेल, ज्याही प्रकारच्या गोष्टीपासून तुम्हाला त्रस्त असेल, ते नक्कीच त्या गोष्टी नक्कीच कमी होतील किंवा पूर्णपणे संपून जातील. तर ते काय गोष्टी आहे बघा, संत महंतांनी सांगितलेलं आहे. आता ज्यांच्या घरामध्ये पैसाच येत नाही आहे किंवा खुशीच नाही आहे, तर तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच 100% जे आहे ते बदल बघायला मिळणार आहे. फक्त कंडिशन हे आहे की ते फक्त जे तुम्हीच करणार आहे ते विश्वासानं करा. विश्वासावर पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण दुनिया टिकलेली आहे. विश्वास आहे म्हणून आपण मंदिरातल्या फोटोला जाऊन पूजा करत असतो आणि घरीत असलेले जिवंत जे साक्षात चलते फिरते देव आहेत, आई-वडील, त्यांची आपण करत नाहीत. कारण त्यांच्यावर भरोसा नाही आपल्याला. तर या गोष्टी वेगळ्या होऊन जातील. आपण बघूयात की जे संत महंत आपल्याला सांगत असतात की आपण काय करायचं की अहोरात्र आपण कष्ट करूनही आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, घरी आई लक्ष्मी टिकत नसेल किंवा संतोषी माता जे जे संतोष प्रदान करत असतात आपल्या आयुष्यामध्ये, सुख शांती आपल्याला ते देत असतात. जर सगळं करून पण रात्रदिन कष्ट करून सुद्धा जर आपल्या घरामध्ये आई लक्ष्मीचा, आई संतोषी माताचा जर वास होत नसेल, तर काय करायचं आहे आपल्याला? तर आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते बरोबर, की त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी राहायला पाहिजे, त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला पाहिजे, सगळ्यामध्ये आपापसामध्ये प्रेम असायला पाहिजे, कधीही पैशाची चणचण भासू नये, आहे का नाही? त्यासाठी आपण नवस करतो, पारायणं करतो, लांब लांबच्या मंदिराला जाऊन येत असतो. परंतु काही गोष्टी असतात जसे की लक्ष्मी माताची आपण जर पूजा करत असतो, तर लक्ष्मी माता फक्त सोने चांदी आपल्याला देतात, पैसाच देतात का? त्या काही आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचा आशीर्वाद नाही देऊ शकत का? संतान प्राप्तीचं आयुष्य आपल्याला नाही देत का त्या आशीर्वाद? असं नाही आहे की एक देवाकडे एकच आहे, तो दुसरा देऊ शकत नाही, असं काही नाही आहे. मारुतीरायाची तुम्ही सेवा करा, ते तुम्हाला धनसंपत्ती पण देणार, आरोग्य पण देणार, कर्जातून मुक्ती पण देणार, शत्रूपासून तुम्हाला बचाव पण तुमचा करणार. म्हणजेच एक देव म्हणजे प्रत्येक देवामध्ये ही सामर्थ्य आहे की ते सगळ्या गोष्टी तुम्हाला देतील म्हणून. तर त्यासाठी असं नाही ना की लक्ष्मी माता केवळ सोने, चांदी, दागिनेच देणार आहे, ते आपल्याला दुसरं काही नाही देणार आहे. तर प्रत्येक देवाची पूजा तुम्ही असं नाही की फक्त आई लक्ष्मीचंच आपल्याला करायचं की कारण आई लक्ष्मी आपल्याला पैसा देत असतात, असं नाही आहे. आई लक्ष्मी सगळं काही देत असतात. तर आजच्या प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते, पण ज्यासाठी जे करणं असतं ते लोकांना लवकरात लवकर म्हणजे ते पटत नाही त्यांना किंवा ते लवकरात त्यांची इच्छा होत नाही ते करण्यासाठी की आपल्याला हे करायचं आहे. तर आई लक्ष्मी नेमकी कोणत्या घरामध्ये प्रवेश करते, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण की आपल्याला जर असं वाटतं की आई लक्ष्मीचा वास आपल्या घरी राहावं, तर आई लक्ष्मी म्हणा, आई संतोषी माता म्हणा, अन्नपूर्णा म्हणा, ते कोणत्या घरामध्ये वास करतात? तर ज्या लोकांच्या घरात जर आळसी लोक असतील तुमच्या घरामध्ये, तर 100% कोणतेच देव तुमच्या घरी येणार नाही. कारण की जे लोक आळसाने भरलेले असतात, त्यांच्या घरात लक्ष्मी माता कधीच येत नाही. जरी तुमच्या जीवनातून आळस आणि तुमचे जे निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक विचार काढून टाकले, तर आई लक्ष्मीला घरात येण्यापासून कोणीसुद्धा रोखू शकत नाही.
जे लोक आळस सोडतात, ते पूर्ण निष्ठेने, पूर्ण उत्साहाने, पूर्ण समर्पणाने आपले कामं करत असतात, त्यांच्यावर कोणतेही देव जे असतात ना, ते कृपा करतच असतात. त्यांना यावंच लागतं त्यांच्या घरी. नाहीतर काही जण काही हो, आपण आळशी मग पडलेले आहेत, काही काम नाही, घर सगळं घाण पडलेलं आहे, काम नाही करायचं, काही नाही, देवधर्म नाही, काही नाही. अशा घरामध्ये जिथे निगेटिव्हिटी आहे, कारण जिथे आळस असतो ना, आळस म्हणजे एक निगेटिव्हिटी, की आपल्याला काही काम करू देत नाही. चला आता पारायण करतोय, पारायण करता करता किती जणांना आळस येतो, झोप येते, मस्त घुरघुर त्यांचा आवाज येतो, आळस येतो त्यांना. म्हणजे निगेटिव्हिटी आहे ती, एक प्रकारे तुम्हाला रोखते चांगलं कार्य करण्यापासून. त्यामुळे तिथे जिथे निगेटिव्हिटी आहे तिथे देव नाही आहे. म्हणून आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे तुमचा. आणि दुसरी गोष्ट असं, की आपण कृतज्ञ नसतो कोणत्याबद्दल. पहिला आपल्याला आळसाचा त्याग करायचा आहे, आई लक्ष्मी नक्की येणार. दुसरा, आपल्याला कृतज्ञ भावना ठेवायची आहे. ज्या व्यक्तीचे हृदय सर्वांबद्दल प्रेम असतो त्यांच्या मनामध्ये, त्यांचा स्वभाव खूप शुद्ध असतो, पवित्र असतो आणि तिथे आई लक्ष्मीचा वास असतो. आणि जर तुम्ही इतरांबद्दल, जर तुम्हाला कोणी मदत केली, तर तुम्ही आभार व्यक्त करा ना, की धन्यवाद, तुम्ही मला मदत केली किंवा तुमचा सहकार्य मला लाभलं. तुम्ही कृतज्ञता निर्माण करा. जिथे आभार असतो, काही जणांची कितीही मदत करा, मग ते काही आपल्याला गिनत नाही किंवा त्यांचा वेगळाच असं ॲटिट्यूड असतो, कितीही त्यांच्यासाठी आपण करा. मग तू कुठं ना कुठं काय असतो, की निगेटिव्हिटी येऊन जाते ते, आणि जिथे निगेटिव्हिटी असते तिथे आई लक्ष्मी नसते. तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीबद्दल जे आहे, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे, ज्यांचं तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होतं आहे, ज्यांचं मार्गदर्शन तुम्हाला घडलं आहे, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करा. कारण जो व्यक्ती खऱ्या मनाने आभार व्यक्त करतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घमंड नाही आहे. नाहीतर मदत करतात, पण काही जण आभार थँक्यू म्हणायला सुद्धा त्यांचं काय माहिती, करोडो रुपयाचा घाटा होऊन जातो. म्हणजे थँक्यू म्हणायला सुद्धा ते झुकत नाही, असं इतका त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड असतो, घमंड असतो, गर्व असतो स्वतःवरती, मी का थँक्यू म्हणू. तर हा जिथे घमंड असेल ना, तिथे आई लक्ष्मी नसणार. जो माणूस शांत राहतो, स्वभाव एकदम शुद्ध असतो, पवित्र असतो त्याचा मन, तोच माणूस झुकतो आणि बोलतो थँक्यू. थँक्यू म्हणणं म्हणजे झुकणं असं नाही आहे याचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणा, आभार व्यक्त करा त्यांच्याबद्दल. ते देव असो किंवा माणूस असो. तर त्या घरामध्ये 100% आई लक्ष्मीचा वास असणार आहे, जिथे कृतज्ञता असणार आहे, जिथे तुम्ही लोकांना थँक्यू म्हणणार आहे, आभार प्रकट करणार आहे, तिथे आई लक्ष्मी नक्कीच असतातच. आता तिसरा पॉईंट, ज्यांचे शुद्ध आणि पवित्र मन असतो, ज्यांचं मनसुद्धा शुद्ध असतो आणि चरित्रसुद्धा पवित्र असतो. बघा, मनाची शुद्धी आणि चरित्राची शुद्धी हा दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. मन तुमचं खूप शुद्ध आहे, पण जर चरित्र शुद्ध नसेल तर त्याला काही अर्थ नाही. तर ज्या लोकांचे चरित्र आणि मन एकदम शुद्ध असतात, जे कधी कोणाचा छळ करत नाही, कधी कोणाचं वाईट बघू शकत नाही. आजकाल तर असं आहे की भावाभावाचं बघता येत नाही त्यांना. असं वाटतं, अरे आपला भाऊ पुढे गेला आहे, तर त्याला कसं मागे खेचायचं किंवा कसं त्यांच्या आनंदामध्ये अडथळा निर्माण करायचं. त्यांना द्वेष निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते. तर अशा लोकांच्या घरामध्ये कधीच आई लक्ष्मी येत नाही. तुमच्या मनातलं जे द्वेष आहे, जे कोणाचं चांगलं झालं की वाईट भावना येत असते, जे वाईट भावना आहे, जे द्वेष आहे, जे लोकांचं तुम्ही फसवणूक करताय, खोटं बोलताय, त्यांना फ्रॉड करताय त्यांच्यासोबत, अशा जो व्यक्ती कामं करत असतो ना, तिथे आई लक्ष्मी कधीच नसतात. आणि कोणाकोणाला दिसून, अरे तो माणूस काय 2 नंबरचं काम करतो, ब्लॅक मनी आहे त्यांच्याकडे, तर ती आई लक्ष्मी येते, पण ती कायमची टिकत नाही. जरी आई लक्ष्मी आले, तर आई लक्ष्मी चंचल आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. आपण बळजबरी त्यांना घेऊन येऊ, पण ते इथेच कायमस्वरूपी वास्तव करतील हे त्याची गॅरंटी नाही आहे. आणि त्यामुळे आई लक्ष्मीचं तात्काळपुरतं तुम्हाला तुमच्याकडे राहतील ते, पण त्यांचा मनाने आशीर्वाद तुम्हाला नसतो. कारण जो व्यक्ती मनाने येतो तो कायमस्वरूपी आपल्यासोबत असतो. आणि ज्यांना तुम्ही बळजबरी घेऊन येता ना, फक्त ते 1-2 दिवसाचे पाहुणे असतात. नंतर ते, कारण त्यांचं मन लागत नाही तिथे, ते निघून जातात मग लवकर. त्यामुळे आई लक्ष्मी कायमस्वरूपी त्या घरात नसतात. त्यामुळे कोणाची फसवणूक करू नका, शुद्ध मन ठेवा, चरित्र तुमचं शुद्ध ठेवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट व्हावं म्हणून असं विचार करू नका, कोणाला वाईट करायला जाऊ नका. द्वेष, मत्सर, ईर्ष्या ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते सोडा. आई लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती ते कृपा करणार आहे, तुमच्या घरात येणार आहे. तर या सवयीमुळे जर
घरातल्या कोणत्याही सदस्यामध्ये जर या सवयी असतील तर आई लक्ष्मी तिथून राहणारच नाही, ते तिथून निघून जाणार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये काय आहे ते दरिद्री येत असते. तर या गोष्टी सोडा आणि कर्म करत राहा, कारण शेवटी कर्माशिवाय काहीच नाही आहे. आणि काही गोष्टी असतात जसं की काही जण काल मी बघितले, मार्केटला जात होते, तर एक बाई संध्याकाळी जात होते मी 7:30 वाजता पोछा मारताय घरामध्ये. हा किती चुकीचा प्रश्न आहे. मला माहिती आहे की भरपूर जण कामाला असतात, पण संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या नंतर सूर्यास्त झाला तर त्यावेळेला अजिबात घरामध्ये पोछा मारणं, झाडू मारणं हे चुकीच्या सवयी, हे आपल्याला नाही करायचं आहे. आणि जातं की ज्या घरामध्ये आता तर ते कॉमन ट्रेंड झालेलं आहे की सूर्योदयानंतर सगळे साफसफाई करत असतात. पण पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे, त्या जेव्हा सूर्योदय होण्याच्या आधीच त्यांच्या घरात अंगण झाडलं जायचं, घर झाडलं जायचं. म्हणजे एक तात्पर्य असं लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये की सूर्यानंतर यायला पाहिजे आणि आधी आपण घरची साफसफाई करायला पाहिजे. सूर्योदयाच्या आधीच आपल्या घरात आपलं अंगण, आपलं दार सगळं उंबरठा जे आहे ते स्वच्छ धुणं, पुसणं सगळं स्वच्छता झाली पाहिजे. कारण मग ते अतिशुभ असतो. कारण आपण सूर्य भगवान आल्यानंतर मग आपण आपले कामं करतो, ते कुठं ना कुठं चुकीच्या गोष्टी आहे, वाईट सवयी आहे. ते तुम्ही करा जर शक्य झालं तसं. तर हे शक्य नाही सगळ्यांना, कारण आजकाल एवढं कोणी लवकर उठत नाही आहे. आजकाल उठत नाही आहे म्हणून ह्या गोष्टी घडत आहे, बरोबर. त्यामुळे बघा, जमेल तर सूर्योदयाच्या आधीच तुम्ही उठून स्वच्छता करा. आणि घरामध्ये सतत एकमेकांवरती चिडचिड करणं, राग करणं, एकमेकांसोबत भांडणं करते, ते मुलांशी असो, भावाभावाशी असो, नवरा बायकोशी असो. घरात स्त्रिया नेहमी नाही का संतापलेले, रागात असतात तर स्त्रिया. कारण ज्या स्त्रिया स्वयंपाक करतात त्या जर प्रसन्न असतील आणि ते प्रसन्न होऊन स्वयंपाक जर त्यांनी केला तर तीच प्रसन्नता, ती व्हायब्रेशन जात असतात ना त्यांचे. तर तेच व्हायब्रेशन जेवणामध्ये जातो आणि तोच जेवण आपण जेवतो, म्हणून दुसरे जे इतर सदस्य आहे त्या पण मग रागाराग करत असतात. त्यामुळे जे स्त्रिया स्वयंपाक करतात ना, त्यांना एक विनंती आहे, भले तुमचा दिवसभर मूड कसंही असो, पण जर जेव्हाही तुम्ही स्वयंपाक बनवताय त्यावेळेला जर तुम्ही रागात असाल तर मग एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मोबाईल घ्या. आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे किंवा टी व्ही. एक भक्तिगीत लावा. तुम्हाला भक्तिगीत आवडत असेल देवांचे तर ते लावा. नाही ते आवडत, एखादा रोमॅन्टिक सॉन्ग लावा जे तुमचं मन प्रसन्न करेल. ते गाणं ऐकले की तुमचं मन शांत होणार आहे, मन तुमचं खुश होणार आहे, राग निघून जाणार आहे. मग ते रोमॅन्टिक गाणं असेल तरी चालेल. गाणं म्हणत म्हणत तुम्ही स्वयंपाक करा किंवा स्वामीचं नाव घेत, कोणत्याही देवांचं नाव घेत घेत तुम्ही स्वयंपाक करा किंवा एखाद्या देवांचं गाणं लावा आणि मग ते गाणं म्हणत म्हणत तुम्ही स्वयंपाक करा. पण तुमचा मूड जर खराब असेल तर स्वयंपाक करू नका, कारण की ते व्हायब्रेशन आपले त्यांच्यामध्ये जातात स्वयंपाकामध्ये, आणि जे जेवतात त्याच्याने इतर जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांचा पण मन किंवा स्वभाव त्याच प्रकारे होत असतो. तर हा तुम्ही करू शकता. घरामध्ये सतत वादविवाद वगैरे आहे तर याच्यावरती सर्वात मोठं सोल्युशन आहे, हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ज्या घरामध्ये बंद पडलेले खराब असतात, बंद पडलेले घडी वगैरे असतात, घडी ही जी आपला वेळ बदलते, ती घडी बंद पडलेली घरी ठेवू नका. किंवा खराब घडी आहे रिपेरिंगसाठी द्यायचं आहे, किंवा जे काही खराब वेस्टेज सामान आहे, भंगार आहे, काही जण स्क्रॅप जमा करून ठेवलेले असतात घरामध्ये, तर ते भंगार लवकरात लवकर, जे कामाचं नाही आहे ते लवकर भंगारमध्ये टाकून द्या, फेकून टाका. आणि त्यानंतर जे फुटके वगैरे भांडे वगैरे असतील, ते फाटलेले कपडे असतील, त्या फाटलेले चपला असतील, त्या फाटलेले छत्री वगैरे, रेनकोट आहे किंवा जे यूज करत नाही आपण, फाटलेले तुटलेले कोणते बी सामान म्हणा, त्या सगळ्या वस्तू ज्या आहे ते तुम्ही घरातून बाहेर फेकून टाका. आणि बघा, मग कायमची आई लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करणार आहे, तुमची बरकत वाढणार आहे. तुमचं मन तुम्ही पवित्र ठेवा, प्रामाणिकपणाने कष्ट करत राहा, आपलं कर्म करत राहा. एवढं सगळ्या गोष्टी केल्यानंतर आई लक्ष्मी तुम्हाला वरून पैशाचं झाड लागेल आणि टाकतील असं नाही आहे. आपलं कर्म आपल्याला करायचंच आहे, शेवटपर्यंत आपल्याला करायचं आहे, पण तेही प्रामाणिक होऊन, आपलं मन शुद्ध ठेवून, आपलं चरित्र शुद्ध ठेवून, लोकांचं चांगला विचार करून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायचं आहे. मग बघा, मग आई लक्ष्मी कसं तुमच्या घरामध्ये असंच 7 पिढीपर्यंत तुम्हाला कधी पैशाची कमी होणार नाही, हा गॅरंटेड आहे. त्यामुळे आळस सोडा, प्रामाणिकपणाने कष्ट करत राहा, देवांचा नामजप करत राहा, कारण जिथे प्रेम असतो, सदाचार असतं, पवित्रता असते, तिथेच सुख संपत्ती ही ऑटोमॅटिक
येते. आई लक्ष्मी, भगवान, देवतांचा वास ऑटोमॅटिक त्या घरामध्ये येत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला? प्रत्येकांना शेअर करा, कारण याची प्रत्येकाला गरज आहे. भरपूर काही गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाही. तर प्रत्येकाला ही गोष्ट ही व्हिडिओ आहे शेअर करा. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि